दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। गॅरेज कामासाठी कामगारांची कमतरता, त्यामुळे पतीवर पडणारा ताण आणि सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन यामुळे वृषाली भुर्ले या मोटरसायकल दुरुस्तीच्या कामाकडे वळल्या। मोटारसायकल दुरुस्ती व्यवसाय म्हटलं की पुरुषांची मक्तेदारी आलीच, मात्र आता सोलापुरात वृषाली भुर्ले यांच्या रूपानं महिला मेकॅनिक बघायला मिळत आहे। मागील 8 वर्षापासून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वृषाली या आपले पती महादेव भुर्ले यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। घर प्रपंच सांभाळून दिवसाकाठी 5-6 मोटारसायकल दुरुस्त करून त्या दिवसाला जवळपास 3000 रुपये कमवतात। तेव्हा पाहूया पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मोटारसायकल दुरुस्ती व्यवसायात वृषाली भुर्ले यांची भरारी। मी वृषाली भुर्ले, मी 2016 पासून हे काम करते। मला दिवसातनं 4-5 गाड्या मी कामं करते। 2-2.5 रुपये मला मिळतात। कामगार होते इथं, वेळेवर कामगार येत नव्हते इथे कामाला, मग ते वेळेवर येत नसल्यामुळे मग माझ्या सासऱ्यांनी मला तयार केले हे कामासाठी। त्यांची इच्छा होती की मी मेकॅनिक काम शिकावं म्हणून मी हे कामाकडे वळाले। काय सुरुवातीला वाटलं का अफोर्ड बाबा आपण वेगळ्या क्षेत्रात काम करतोय, पुरुष मक्तेदारी या गॅरेज म्हणलं तर? सुरुवातीला वाटलं थोडं, पण घरच्या सोबत असल्यामुळे मला काही तेवढं अडचण आलं नाही। त्यांनी मला हे 1.5-2 वर्ष लागली मला हे काम शिकायला। आता घरातलं कसं मॅनेज करताय? मुलांचं शाळा, शिक्षण, घरात स्वयंपाक बनवणं, किचन आणि गॅरेज कसं मॅनेज करताय? पहाटे लवकर उठायला सुरू होते, 10 वाजेपर्यंत सगळं। 10 वाजेपर्यंत घरातलं काम करायचं, 10च्या नंतर 5 वाजेपर्यंत इथं काम करते। 5 वाजता घरी गेले की मग स्वयंपाक, मुलांचा अभ्यास ते चालू असतं। दिवसाकाठी किती कमवतो तुम्ही? मी म्हणजे 4-5 हजार रुपये दिवसाकाठी। काय काय करू शकता गाडीतलं? मी गाडीचं पूर्ण काम करू शकते। काय काय? क्लच प्लेट चेंज करायचं, स्टेअरिंग कोन, टायमिंग चेंज आणि वॉल सेटिंग करायचं, ब्लॉक पिस्टन बदलायचं, इंजन काम, पूर्ण काम, टायमिंगचे हे चेंज पॉकेट चेंज करायचं, बदलायचं, सगळं करते। पाहुण्याला विरोध झाला का की तू मुलगी आहेस? काम महिलांना सुरुवात करताना, असे काही काम करताना तर पाहुण्यारावळ्यांचा तर विरोध असणारच, पण मी त्यांच्याकडे नाही लक्ष दिले सर। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।